लवकरच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं आश्वासन आहे। कर्जमाफी योग्य व्हावी ही आमची भावना असल्याचं बावनकुळे म्हणतात। फार्म हाऊस बांधणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नको असंही त्यांनी स्पष्ट केलंय। गरजू शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न, कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचं सर्वेक्षण सुरू असल्याचं बावनकुळे स्पष्टच करतायत। कुठेही शेतकरी कर्जमाफीचा विषय लांबणीवर नाही आहे। माननीय देवेंद्र फडणवीसजींनी, आम्ही आणि महायुतीने विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शब्द दिला आहे, पण योग्य शेतकऱ्याची कर्जमाफी व्हावी। जी आकडेवारी महत्त्वाची आहे की संभाजीनगर आहे, संभाजीनगरमध्ये समजा 2 लाख शेतकरी आहे, त्यातले जवळपास 50,000 शेतकरी असे निघतील ज्याला खरंच गरज नाही, म्हणजे तेही म्हणतील की आम्हाला गरज नाही आहे। 2-4 लाख माफ करून काय आमची प्रॉपर्टी एवढी आहे की आम्हाला 2-4 लाख कशाला माफ करता। तर आपल्याला असेच शेतकऱ्याचं कर्ज माफ करायचं आहे ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज आहे। सरकार त्या बाजूनी आहे, सरकार त्यावर काम करत आहे। लवकरच तुम्हाला यावर काम झालेलं दिसेल। कर्जमाफी योग्य व्हावी ही राज्य सरकारची भावना आहे, भूमिका आहे, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात। फार्म हाऊस बांधणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नको असं देखील त्यांनी स्पष्टच केलं आहे। गरजू शेतकऱ्यांना मदत करण्याचा मानस असल्याचं या ठिकाणी बावनकुळे म्हणतात। यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटतायत, पाहूया। त्यांचे फार्म हाऊसेस आहेत, त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची की नाही ते कितपत काय आहे। तर गरीब जे लोकांसाठी जे आहेत, नेहमी भारत सरकारच्या योजना असतील, राज्य सरकारच्या योजना असतील, हा गरीबातल्या गरीब लोकांना समोर ठेवून त्या योजना आखल्या जातात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।